नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, टोमल काकूंचा बुधवारी होता वाढदिवस आणि त्याच दिवशी मी त्यांच्यावरती पॉडकास्ट केलं होतं आणि त्यात सांगितलं होतं बघा की काकू वाढदिवसाला काय काय करतील। तर जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन काकू आल्या। आज आहे माझा वाढदिवस सांगायला। मोरपंखी कलरचा ड्रेस कोळशाने गिफ्ट केला होता, तो कशा मिरवत होत्या काकू पाहिलत का? आणि मंडळी, मला एक गोष्ट ना अजिबात आवडली नाही म्हणजे मला ते पटलंच नाही आहे। ती म्हणजे टोमलीने बाप्पाचे कानातले जे घातले होते, आपलं दैवत आहे गणपती बाप्पा, त्यालाही कानात कसं काय घालू शकते इयरिंग बनवून? हे किती चुकीचं आहे। इनफॅक्ट हे जे लोक आहेत ना फुकटचं दिखावा करतात, हेच मला आवडत नाही। कानात काय देवाचे इयरिंग्स घालतील, गळ्यात नेकलेस घालतील, शरीरावरती कुठेही देवाचे टॅटू काढतील। अरे, आपण एवढं महान नाही आहोत असं करण्यासाठी। हे जे आपण करतोय ना ते अत्यंत चुकीचं आहे। हा त्या देवाचा अपमानच आहे असं मला वाटते। तुम्हीच विचार करा ना मंडळी, याला दिखावेबाजी नाही बोलत का? आजकाल कोणी उठतो आणि देवाच्या नावाचं टॅटू काढत असतो। आपल्या राजमुद्रेचा कसाही वापर करतात। काही लोक फोन कव्हरला प्रिंट काय करतात, काही साड्यांच्या पदरवरती विणतात, काय ब्लाऊजच्या पाठी शोबाजी करतात। हे अत्यंत चुकीचं आहे। अशा गोष्टींना कृपया समर्थन देणं बंद करा, ही माझी नम्र विनंती आहे। देव हा मंदिरातच छान दिसतो, उगाचच त्याचा गैरवापर नका करत जाऊ। आणि अगं टोमले, तू तर ना वांग्याचे काप कर आणि ते घाल कानामध्ये। निर्बुद्ध बाई कुठची काही करत असते बावळटासारखी। मंडळी, हिचा पहिल्यांदाच कोळशाने बर्थडे बाहेर साजरा करायचं ठरवलं होतं। हिचा वाढदिवस होता वेनसडेला। मग मुलींना शाळा नाही का? आणि कोळशाचं तर जाऊच दे, टर्मिनेटेड आहे तो। किती काय बोलून उपयोग नाही आहे त्याला, निर्लज्ज माणूस आहे। काही बोललं तरी फरक पडत नाही, ती वेगळी गोष्ट आहे। पण ह्या मुलींचं काय हो मंडळी, उठसूट या लोकांचं मन झालं की त्यांना शाळेत पाठवतात, मन नसेल तर घरीच बसवतात। हिच्या बर्थडेसाठी मुलींना का बरं खाडा करायला लावला हिने? वेडी आहे का ही? शिक्षणाचा महत्त्व तरी या बाईला समजतो की नाही? आता त्या खारीने गुगलवरून ट्रान्सलेट करून काकूंना ग्रीटिंग दिलं आणि शैलाने सॅन्टा क्लॉज आणि मेरी क्रिसमसचं ग्रीटिंग का बरं दिलं नाही हिला तेच समजलं नाही। कदाचित तिला हॅलोविनचं बनवायचं होतं असणार ग्रीटिंग, पण चुकून तिने मेरी क्रिसमस लिहिलं असेल। व्ह्यूज पडले तर आता टोमलीला देव आठवतोय म्हणून विठ्ठलधामला गेली होती। याआधी तर काकूंना कधी माहिती नव्हतं की जायचं नव्हतं, काय माहिती। याआधी कधीच उल्लेख केला नव्हता त्यांनी त्या देवळाचा। आता देवळात गेली आहे तर गपचूप बसायचं तर नाही, देवळात जाऊन तिथेही हिचं तेच चालू। इथे बघा, तिथे बघा, इथे बघा, तिथे बघा, हे बघा, ते बघा, हे बघा, ते बघा। अगं बाई, तू इथे वाढदिवस साजरा करायला गेली आहेस ना, मग शांत राहा ना जरा। फॅमिली सोबत सगळं निवांतपणे एन्जॉय कर ना। शूट करायची काही गरज आहे का? याला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही तर हपापलेपणा बोलतात ग। व्हिडिओसाठी किती खाली पडणार आहे सजून? मंडळी, हे लोक कुठे जेवायला जातात ना तर मला असं वाटते जे काही स्वस्त असेल ना तेच ऑर्डर करत असतील। आता बघा ना, कितीतरी वेळा ही जेवायला गेली आहे, तिथे हिने फक्त समोसा चाट ऑर्डर केला होता। केवढासा तो केक आणला होता कोळशाने। आता तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल मंडळी, 150-200 ग्रामला केक मिळतात सहजपणे, तशातलाच वाटत होता तो केक। या लोकांचा ना सगळं काही भातुकलीच आहे। स्वयंपाक पण भातुकलीचा, फराळ पण भातुकलीचा आणि आता केक पण भातुकलीचा। पैसे वाचवायला किती चिकटपणा करतात ना हे लोक। दरवाजातच दुकान मांडून बसली होती काकू। पण काय आहे ना मंडळी, लाईट मध्येच त्यांच्या तोंडावरती प्रकाश पडतो ना, काळोख मध्ये त्या दिसणार नाही म्हणून त्या लाईट मध्येच बसल्या होत्या। आणि जिचा बर्थडे आहे तीच बलून फुगवत बसली होती। कमालच आहे बाबा या कोळशाची। टोमल काकूंनी चिल्ड्रन्स डे निमित्त मुलांना झू मध्ये नेलं होतं। 2 प्राणी झूच्या बाहेरच राहत आहेत। वांगो आणि कोळशाने ना आधी आरशात बघायला पाहिजे स्वतःला, मग यांना झूला जायची देखील गरज पडणार नाही। काय हो मंडळी, बरोबर बोलते ना मी? काकूंने काय सांगितलं, जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा। आता माझ्या घरात तरी लहान मूल कोणीच नाही आहे मंडळी, पण तुमच्या घरात जर असतील ना लहान मुलं तर चुकूनही हा व्हिडिओ त्यांना दाखवू नका। अहो, हा म्हणजे टोमल काकूंचा व्हिडिओ, कारण ॲनिमल्सला बघण्याच्या नादात टोमल काकूंना बघूनच ती मुलं घाबरतील। टोमलीला हे मी किती वेळा सांगितलं आहे आता, तरी पण तेच दाखवत बसते।
किती वेळा बोलायचं ना आता याच्यावरती, मला देखील कंटाळा येतोय. कुठेही गेलं की आपलं माझा आजचा लुक बघा, माझा आजचा लुक बघा. हिचं लुक जेव्हा दाखवणं सुरू असते ना ते बघून शपथ मी आता कंटाळली आहे. बस झालं यार, रोज रोज तेच तेच काय दाखवत बसते ही. आता असं पण नाही की हिचा लुक काही चांगला असतो. उगाच आपलं किलोभर पीओपी थोपते तोंडावरती आणि न होणारे कपडे घालून फिरत असते. टोमलीचा असा गैरसमज आहे की ती खूप मॉडर्न आहे. झू मध्ये जाऊन एक माकड दुसऱ्या माकडाला बघून खुश झालं. मस्त ना? हो मस्त. मोराला बघून काकू बोलतात की मी मोर पहिल्यांदाच एवढ्या जवळून बघितला. अहो टोमल काकू, मोर काय घेऊन बसलात तुम्ही? इथे आमच्या गुजरातला या की कधी, तुम्हाला मी गिरच्या जंगलमध्ये नेते, मस्त लायन टायगर पण दाखवते. थांबा काकू, तुम्हाला हा फोटो दाखवते तो बघून घ्या जरा. हा लायनचा फोटो बघितलात का काकू तुम्ही? आता तुम्हाला समजेल की ह्या सगळ्या समोर तुमचं झू पण फेल आहे. अहो काकू, काय आहे ना, आमच्यासाठी हे सगळं कॉमन आहे हो. आणि मुंबईकरांना पण तुमच्या झूचं एवढं काही वाटलं नसेलच. काय मुंबईकरांनो, बरोबर बोलते ना मी? कारण काल परवाच त्या एसफॉर ससुल्याने म्हणजेच तुमच्या त्या भावाने एक राणीबागेतला व्हिडिओ टाकला होता. तिथेही त्याने प्राणी पक्षी दाखवले होते. जरा स्वतःचा मोठेपणा कमी करा हो काकू. तुम्हाला काय वाटते, तुम्ही 2-4 माकडं दाखवली म्हणून आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटेल का? अहो माकडं तर आम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये रोजच बघतो. त्यात नवीन असं काय आहे? आज पाहिलंत का मंडळी, काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आली आहे टोमली. गेल्याच आठवड्यात काकूने एक व्हिडिओ बनवला होता कोळशाला घेऊन, तर आज म्हणून अजून एक व्हिडिओ घेऊन आली आहे आणि बोलते काय तर आतापासून मी ठरवलं आहे की मी 1-2 व्हिडिओ तरी इन्फॉर्मेटिव्ह बनवणारच आहे महिन्यातून. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे त्यांच्या भाषेतले हो मंडळी, त्यामध्ये इन्फॉर्मेशन तर काहीच नसते. एकदम बोरिंग आणि रटाळ व्हिडिओ असतात हो या बाईचे. पण अंधमंद भक्तांना ते समजणार नाही. अंधमंद भक्त तर काही बघत बसतात आणि मग कौतुक देखील करतात की वा ताई, मस्त छान व्हिडिओ आहे, नाईस व्लॉग. ह्या टोमलीपेक्षा ना हिच्या अंधमंद भक्तांनाच एक दिवशी रोस्ट केलं पाहिजे. खरोखर मज्जा येईल. स्वतःच्या व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून ही बाई कुठेही पोचते. काय बोलायचं नाही या बाईला. दुसऱ्यांना आपल्या व्हिडिओमध्ये यायला आवडते आहे की नाही, आपण जे काही दाखवतोय त्याच्या अगोदर परमिशन घ्यायची असते 4 लोकांची. हे या बाईला काही माहितीच नाही. उठली की आपली सुटली, हातामध्ये कॅमेरा घ्यायचा आणि झापझूप करत सगळं काही रेकॉर्ड करत बसायचं. आज काय तरी कुठे बिल्डिंगचं काम चालू होतं, तिथे गेली होती कॅमेरा घेऊन. असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते की ती एकटीच गेली आहे, कोळशा सोबत नाही आहे. पण मंडळी, तुम्हाला आम्हाला तर चांगलंच माहिती आहे हो, हिने किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी पण कोळशा हिच्या आजूबाजूला असतोच. कोळशा जर हिच्या सोबत गेला नाही ना तर हिला काहीच समजणार नाही. हिला थोडीच इंग्लिश येत आहे बोलायला. हिला आता जर कोणी व्हिडिओ काढताना पकडलं तर हिचं ततपप होईल. ही काय उत्तर देणार आहे त्या लोकांना? त्यामुळे नाही टोमली कोळशाला घेऊन जातेच, पण असं दाखवण्याचा प्रयत्न करते की ती खूप हुशार आहे. ती एकटीच गेली आहे व्हिडिओ शूट करायला. एकदा का मुली शाळेत गेल्या ना सकाळी की या दोघांना काहीच काम नसते. मग दोघंही उन्हाडक्या ढोरासारखे इथे तिथे गाव हिंडतात आणि रूल्स ब्रेक करत फिरत असतात. जी बाई स्वतःच्या व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून रूल्स ब्रेक करत फिरत असते, ती बाई आज रूल्स बद्दल सांगत होती. कमालच आहे ना या टोमलीची. आणि ही काय बोलली ऐकलत का मंडळी? कोळशा पहिल्यांदा जेव्हा इथे आला होता तेव्हा तो 1 महिन्यासाठी राहिला होता. मग ते सगळं काही फिक्स झालं होतं तेव्हा तो परत भारतात गेला आणि चौघांनाही घेऊन आला होता. पण मंडळी, शैलाचा जन्म तर इथलाच आहे ना, मग चौघं कोण गेले होते नेमकं तेव्हा? काही फेकाफेकी करते ना ही बाई. म्हणजे त्या शैलाचा जन्म होऊन तर 3-4 वर्ष झाली आहे, ह्यांना येऊन इथे 7-8 वर्ष झाली आहे. काय लॉजिक आहे का हिच्या बोलण्यामध्ये? अंधमंद भक्तांना काहीच समजत नाही का? इथली थुकी तिथे कशी करायची ना, हे या टोमलीला चांगलंच माहिती आहे. काय मंडळी, बरोबर ना? तुम्हाला काय वाटते याबद्दल? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.